रोहा तालुक्यातील दगडवाडी येथील तवटे कुटुंबाचे घर चक्क प्रशासनाचा धाक दाखवत काही दमदाडग्या व्यक्तींनी जमीनदोस्त केले। पोलीस बंदोबस्त आणि बॉडीगार्ड यांच्या धाकाने हे कुटुंब सध्या भीतीच्या चाहेत वावरत आहे। तवटे कुटुंबाच्या मालकीची जमीन कोलाड परिसरातील दगडवाडी गावात मुख्य रस्त्यावर आहे। मात्र चक्क प्रशासकीय यंत्रणा सोबत घेऊन हे घर जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले। कोणतीही पूर्वसूचना न देता तवटे कुटुंबाची जागा हडप करण्याचा डाव या व्यक्तीचा असून आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसात आपण मंत्रालयातील दालनात उपोषणाला बसू असा इशारा आता या कुटुंबाने दिलाय। या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे या कुटुंबियांनी सांगितले। मी 2009 साली कोर्टात दावा दाखल केलेला आहे। दावाची सुनावणी चालू आहे आणि कोर्टात दावा चालू असताना ह्या जो कोण खरेदीदार आहे भोसले यांनी तहसीलदाराकडे अर्ज केला। तहसीलदाराने आम्हाला नोटीस दिली। आम्ही तहसीलदाराला विनंती केली की बा सदर मॅटर हा दिवाणी न्यायात चालू आहे, त्यामुळे तुम्ही काय याच्यात इंटरफेअर करू नका। परंतु तहसीलदारांनी न ऐकता 19 तारखेला याची घराची ऑर्डर केली का जमिनीची केली ते काही कळाय मार्ग नाही। पण आम्हाला दिसते जमिनीच्या ताब्याबाबत ऑर्डर आहे, घराबाबत कुठली ऑर्डर नाही। दुसरा प्रश्न असा साहेब, हा जो काय कंपाऊंड आहे हा कंपाऊंड त्याला विकलेला नाही। हा त्यांनी बेकायदेशीर काम केलेलं आहे। ह्या कंपाऊंडाचा त्यांना ताबा देण्याची कुठेही ऑर्डर झालेली नाही। 9 हेक्टर 5,000चा खरेदी खत झालेला आहे। ती जागा पलीकडे आहे आणि ही जागा माझी आहे, माझ्या ताब्यात आहे, ती माझीच आहे। पण तूर्त काय झालंय, आम्ही केळीला वेगळं कंपाऊंड केलंय आणि ह्या नारळा झाडानं वेगळं केलंय ना घराला वेगळा केलाय। त्यामुळे ही जी जागा 90 गुंठे आहे ही जागा त्याला विकलेली नाही समोरच्या पार्टीने। बरं, आता तुम्हाला जाऊन देतात का? आता जाऊन देत नाही, आता लॉक केलाय। तिथं माणसं बसवलेत। कोण माणसं बसवली? ती कोण माणसं अनोळखी आहेत, ती जाऊनच देत नाही। आमची म्हैस आतमध्ये आहे, ती वियालेला 4 दिवस झाले। तिचा दुधाची काय अवस्था आहे माहित नाही, ती मेले का जिवंत आहे ती जाऊन देत नाही। किती दिवस झाले पाडून? म्हशी पाडून 23 तारखेला पाडलं। 23ला सकाळी मी म्हैस पाजले। 23, 24, 25, 26 आज 6 दिवस झाले। म्हशीचा पत्ता नाही। आता म्हणते तुम्ही नेली। आता दोन्ही गेटला लॉक आहे, तिन्ही गेटला लॉक आहे आणि हे म्हणतात तुम्ही म्हैस नेली। हे विकतील पण आतले लोक। तक्रार केली का तुम्ही? तक्रार केली ना आम्ही। ही काही तक्रार पोलिसांनी पण तक्रार घेतली नाही। आम्ही DYSP कडे गेली। असा विषय आहे। आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। आमचं घर अनाधिकारी मोडलेलं आहे। ऑर्डरमध्ये ह्या क्षेत्राचा साहेब कुठेही उल्लेख नाही आणि यांनी बेदरकारपणे हा घर तोडलेला आहे। घर त्या एरियात येतच नाही। आता मागणी काय? आता आमची अशी मागणी आहे की खरोखर जर का गव्हर्नमेंटला संवेदना असतील तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघावं आणि ह्या ऑर्डर झाली काय ती बघावी। जर ही ऑर्डर नसेल तर ह्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। ही जागा 25-30 वर्षापूर्वी पडीक जागा होती। ही आमच्या चुलत्याने सगळी डेव्हलप केली। 25-30 वर्ष डेव्हलप केली झाली। तिथं पोल्ट्री बांधलेली होती। स्वतः एक घर बांधलेलं होता। पोल्ट्रीमध्ये एक म्हैस होती, घर होतं राहतं घर। काय तहसीलदाराच्या म्हणजे कोर्टामध्ये ह्या चालू आहे आणि तहसीलदारांनी परवानगी देऊन 1 ते 2च दिवसामध्ये त्यांनी येऊन फौजफाटा आणून सगळ्यामध्ये घर तोडलं, सगळं केलं। एकीकडे सरकार म्हणतोय घर बांधा आणि एकीकडे सरकारच देतोय का बाबा घर तोडा म्हणून। हा म्हणजे न्याय कुठला? हा मला माझी स्वतःची मागणी आहे बाबा, माझ्या चुलत्यावर अन्याय झालेला आहे, हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं। काय नाही लक्ष दिलं तर आम्ही 4 ते 8 दिवसामध्ये नाही काय आम्हाला ह्याच्यातलं मार्ग निघाला तर आम्ही 4 ते 8 दिवसामध्ये मंत्रालयात येऊन ठाण मांडणार। का पर्याय नाही आता आमच्याजवळ। का तो म्हणतो आम्हाला ह्याच्यात ना का म्हणजे इकडे तिकडे धावाधाव केल्याशिवाय काय नाही आणि ह्याच्या मागं जो घेतलेला माणूस आहे ना त्यांनी समोर यावा। इथले राजकारणी लोक येतात ना हे सोडून द्यावं। स्थानिकमध्ये ज्यांनी घेतलं ना त्यांनी इथं यावं। मग हे गेट लॉक केलंय का? हा तिन्ही गेटला लॉक केलेला आहे। आम्हाला अजिबात जाऊन देत नाही, काय नाही। आणि एक ही जी आता जी झायलो आहे, हे झायलोमध्ये जी माणसं आहेत हे बॉडीगार्ड आहेत असा आमचा अंदाज आहे आणि आमच्या चुलत्याच्या आमच्या जीवाला धोका आहे। काय माहिती आहे, ही गाडी ही 100% ह्या गाडीमध्ये जे आहेत ना हे सगळे बॉडीगार्ड आहेत, सगळे बॉडीगार्ड आहेत। तुम्हाला तो मागाशी तिथे पिया खायला बसलेले होते आमच्या चुलतीला। तुम्हाला तो सकाळी मी स्वतः आलो होतो, माझं चुलत भाऊ, चुलती, मी, माझा पोरगा, आम्ही 4 जण आलो। इथं विचारलं आमची म्हैस तर काय सांगितले, थांबा 5 मिनटं, वकिलांना येऊ द्या। वकिलांना येऊ द्या बोलले 5 मिनटात हे करतो। त्याच्यानंतर 5 मिनटात हे झाले नाही, त्याच्यानंतर तासभर इथं चुलती थांबली। नंतर काय सांगतायत, नाही तुम्ही काल संध्याकाळी घेऊन गेली। अहो काल संध्याकाळी घेऊन गेली बोलते तुम्ही, मग तुम्ही आल्या तुम्ही आम्ही गेटवर आलेल्या बोलायला पाहिजे होते ना। काल संध्याकाळी घेऊन गेले, मग तुम्ही आता कशासाठी आलेत? हां 1 तासामध्ये तुम्ही म्हणतात काय तुम्ही घेऊन गेलीत? मग ती म्हैस यांनी नेऊन विकली का काय केली आम्हाला काही माहिती नाही। आता मागणी काय?
आमची मागणी एकच आहे फक्त, काय सरकारकडे मागणी एकच आहे फक्त, बुवा आमची जागा आहे हे फक्त ह्याच्यावर हे करावं. आमची जागा ही आम्हाला भेटली पाहिजे. सरकारने न्याय द्यावा, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, असं आमचं म्हणणं आहे. आमचं घर तोडलेलं आहे. आतापर्यंत आम्हाला माहिती आहे की हे जे घर आहे ह्या घराच्या दृष्टीने त्यांची जी स्थायिक जी हे होय ते इथे कायम स्वरूपाची असताना काय त्यांच्यावर असणाऱ्याकडून म्हणजे जमिनीच्या माध्यमातून असणारे जे काही खरेदी विक्रीची काही जे माध्यमं असतील ती सोडा, परंतु राहत्या घरावर हा जो काही एवढा मोठा प्रकार झालेला आहे की ज्या घरामध्ये आम्ही चार शिवलीलामृत पारायणं केलेली आहेत, तिथे पूजा घातलेल्या आहेत, मग मोठमोठे कार्यक्रम झालेले आहेत, कोरोनासारखे आजारी माणसं इथे आणून ठेवलेली आहेत, त्यांना पोचली गेली आहेत, अशा ज्या वास्तूला आज उद्ध्वस्त केलं, हे गावाच्या आणि ग्रामस्थाच्या दृष्टीने माझं मत आहे आणि अगदी ते प्रामाणिक मत आहे. याला काहीतरी न्याय व्यवस्थित मिळावा. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.